उत्तर गोव्यातील वाघातूर इथे शनिवारी मध्यरात्रीनंतर गर्दीने भरलेल्या ब्रिज बाय रोमिओ लेन या नाईट क्लबला लागलेल्या भीषण आगीत 25 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर 6 जण जखमी झालेत। डान्स फ्लोअर जवळ फोडलेल्या फटाक्यांमुळे ही आग भडकली अशी प्राथमिक माहिती अधिकाऱ्यांनी दिली असून सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करण्यात मोठी हलगर्जी झाल्याचं सुद्धा समोर आलंय। या दुर्घटनेत दिल्लीतील जोशी कुटुंबावर शोककळा पसरली आहे। सुट्टीसाठी हे कुटुंब गोव्याला गेलं होतं आणि तेव्हा अचानक आग लागताच विनोद जोशी यांनी आपल्या पत्नीला बाहेर काढलं आणि त्यांचा जीव वाचवण्यात त्यांना यश आलं। पण नियतीचा खेळ बघा, नंतर पत्नीच्या 3 बहिणींना वाचवण्यासाठी विनोद पुन्हा एकदा आत गेले आणि दुर्दैवाने बाहेर परत येऊ शकले नाहीत, कारण त्या भयंकर आगीच्या लोटात विनोद आणि त्यांच्या 3 बहिणींचा सुद्धा मृत्यू झाला आणि यामध्ये ते दगावले आहेत। दिल्लीहून सुट्टीसाठी गोव्याला आलेल्या या कुटुंबातील भावना जोशी यांचे पती विनोद कुमार आणि त्यांच्या 3 बहिणी अनिता, सरोज आणि कमला जोशी यांचा या आगीत दुर्दैवी मृत्यू झालाय। या घटनेनंतर क्लबचे मुख्य महाव्यवस्थापक राजीव मोडक, विवेश सिंग आणि बार मॅनेजर राजीव सिंघानिया आणि गेट मॅनेजर रियांशु ठाकूर यांना पोलिसांनी अटक केली आहे। क्लबचे मालक सौरभ आणि गौरव लुथरा तसेच कार्यक्रम आयोजकांविरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यांना लवकरच ताब्यात घेतलं जाईल अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलेली आहे।